देखील मान्य केलं, आम्ही देखील मान्य केलं आणि कॉमन तारीख सगळ्यांची ठरली 5 तारीख. परब साहेब, एक प्रश्न तुम्हाला आहे की सुरुवातीपासून जेव्हा हा पहिलीपासून हिंदीचा मुद्दा आला, राज ठाकरे आक्रमकपणे एकदम या मुद्द्याला पकडून भूमिका मांडतायत. सरकारला राज ठाकरेची भूमिका महत्त्वाची आहे उद्धव ठाकरेंपेक्षा. मंत्री घरी जाऊन भेट घेतायत वगैरे. मग ऐन निवडणुकीच्या तोंडावर जर का यदाकदाचित उद्या निर्णय मागे घेतला सरकारने, तर याचं सगळं श्रेय मनसेकडे जाऊ नये म्हणून कुठलं किंतु परंतु न करता जे 14 आणि 17ला झालं नाही ते आत्ता होतंय का? बघा, मराठीची सक्ती या सरकारने जर रद्द केली तर हा ठाकरेंचा विजय असणारच आहे, पण त्याबरोबर मराठी माणसाचा विजय असणार आहे. प्रायोरिटी मराठी माणसाचा विजय आहे. मराठी माणसाची ताकद ह्या निमित्ताने दिसणार आहे. त्याच्यामुळे ह्या विजयाचं श्रेय हे मराठी माणसाला मिळणार आहे. करेक्ट. दोन्ही ठाकरे हे त्याला निमित्त असतील, पण त्याचं श्रेय मराठी माणसाला जाणार आहे. मराठी माणसाची एक घुसमट जी मराठी माणसाला वाटते की आत्ता मला थोडी घुसमट वाटते, त्या घुसमटीला वाढ देण्यासाठी हा एक अतिशय चांगला मार्ग आहे. कारण बाळासाहेबांनी ज्यावेळेला शिवसेना काढली त्यावेळेला देखील असंच झालं होतं की साऊथचं आक्रमण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं होतं आणि त्यावेळेला मराठी माणसासाठी बाळासाहेबांनी आवाज दिला होता. तेच हे दोन बंधू आता करतायत. ह्याच्यामध्ये श्रेयवादाचा प्रश्नच नाही आहे की कोणाला श्रेय मिळेल, राज ठाकरेंना मिळेल की उद्धव ठाकरेंना मिळेल, हा विषय नाही आहे. श्रेय मिळेल मराठी माणसाला. 5 तारखेला ज्याची सुरुवात होणार आहे ते पुढं हातात हात घालून ठाकरे बंधू चालताना जे दिसतील ते 5 तारखेपुरतंच न राहता